नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल, दररोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे. व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवट पर्यंत नक्की व्हिडिओ पहा. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 29 मार्च 2026 मध्ये सोलापूर मध्ये 46,959 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1,400, सर्वसाधारण 600 रुपये. असे एवढा आदरसूल मध्ये लाल कांदा 10,000 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 1,153, सर्वसाधारण 850 रुपये. असे धाराशिव मध्ये लाल कांदा 72 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 1,400, सर्वसाधारण दर 800 रुपये. असे नागपूर मध्ये लाल कांदा 1,750 ची आवक, कमीत कमी दर 800 रुपये, जास्तीत दर 1,800, सर्वसाधारण दर 1,550 रुपये. तसेच सिन्नर नायगाव मध्ये लाल कांदा 260 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1,301, सर्वसाधारण दर 1,075. तसेच चांदोड मध्ये लाल कांदा 12,020 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1,195, सर्वसाधारण दर 930 रुपये. तसेच मनमाड मध्ये लाल कांदा 6,000 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 900 रुपये, सर्वसाधारण दर 750 रुपये. तसेच पुणे खडकी मध्ये लोकल कांदा 9 ची आवक, कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत दर 1,100, सर्वसाधारण 900 रुपये. असे वडगाव पेठ मध्ये लोकल कांदा 220 ची आवक, कमीत कमी दर 900 रुपये, जास्तीत दर 2,000 रुपये, सर्वसाधारण दर 1,400 रुपये. असे वडूज मध्ये लोकल कांदा 60 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1,200, सर्वसाधारण दर 800 रुपये. हे होते 29 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.